नमस्कार. हृदयम ह्या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत गौरी पूजनाची संपूर्ण शास्त्रीय माहिती, पूजा, नैवेद्य इत्यादी विषयी संपूर्ण माहिती. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. भाद्रपद महिन्यात येणारे श्री गणेश पूजन व गौरी पूजन हे हिंदू धर्मात अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. या व्रतासाठी नक्षत्र विचारात घेतले जातात. भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील अनुराधा नक्षत्रावर गौरी देवींचे आवाहन केले जाते. दुसऱ्या दिवशी गौरीचे विधिवत पूजाविधी पाहुणचार केला जातो आणि तिसऱ्या दिवशी मूळ नक्षत्रावर पुन्हा गौरी देवींची सासरी पाठवणी केली जाते. ह्यालाच गौरी विसर्जन म्हणतात. ह्या दिवशी गौरींच्या नावाने दोरे घेतले जातात. गौरी आणि ज्येष्ठा यांचे अर्थ जाणून घेऊया. गौरी म्हणजे 8 वर्षांची पवित्र कन्या. याचबरोबर गौरी म्हणजे गौरवर्णाची, उज्ज्वल वर्णाची. पुराण कथा म्हणजे पार्वती माता श्री शंकरदेवांच्या पत्नीचे नाव असले तरी पण ह्या शब्दांचे अनेक अर्थ आहेत. ह्या दिवशी ज्येष्ठा व कनिष्ठा देवींची पूजन केली जाते. दोन्ही देवींच्या मध्ये गणपती बाप्पांची स्थापना केली जाते. प्रत्येक भागात हे पूजन आपापल्या कुळाचाराप्रमाणे करतात. गौरी पूजनामुळे घरात प्रसन्नतेचे वातावरण तयार होते. घरात सुख समृद्धी आनंद येतो. सासूरवाशीण लेकी माहेरपणाला घरी येतात. यावर्षी गौरी आव्हान 31 ऑगस्ट 2025 रविवारी रोजी शुभ मुहूर्त आहे दुपारी 12 ते संध्याकाळी 5:30 पर्यंत. गौरी पूजन आहे 1 सप्टेंबर 2025 सोमवार रोजी. शुभ मुहूर्त आहे सकाळी 6 ते संध्याकाळी 6:45 गौरी विसर्जन मुहूर्त आहे 2 सप्टेंबर 2025 सकाळी पासून ते रात्री 9:51 फार सकाळी अथवा फार उशिरा विसर्जन न करता संध्याकाळी विसर्जन करावे. विसर्जन हा शब्द न वापरता लेकीला पुन्हा माहेरी येण्याचे निमंत्रण देतात. तसे देवींनाही पुढच्या वर्षी परत येण्याचे आमंत्रण द्यावे. तोपर्यंत घरादाराची, लेकराबाळांची अखंड सौभाग्य, सुख समृद्धी, दीर्घायुष्य, उत्तम आरोग्याचे वरदान मागावे. गौरी पूजना दिवशी काही ठिकाणी संध्याकाळी सुहासनींना हळदी कुंकूसाठी बोलावले जाते. त्या निमित्ताने घरात लोकांची वर्दळ राहते. अशावेळी होईल तेवढे अन्नदान, प्रसाद, खिरापत वाटावी. सवाष्ण व कुमारिकांना हळदी कुंकू, फुले, प्रसाद देऊन यथोचित मान सन्मान करावा. आली आली लक्ष्मी, आली तशी जाऊ नको. बाळाला सांगते, धरला हात सोडू नको. मला आहे हौस चांदीच्या ताटांची, लक्ष्मींच्या नैवेद्याला मूद साखर भाताची. असे म्हणून तिसऱ्या दिवशी देवींना गोड शेवयांची खीर अथवा साखर भाताचा नैवेद्य दाखवावा. हा देवीचा सण आपणा सर्वांना सुख समृद्धी देणारा ठरावा. ह्या दिवशी एक प्रचलित कथा आहे. ज्येष्ठा आणि कनिष्ठा गौरी देवींचे पूजन का आणि कशासाठी करतात याविषयी एक संक्षिप्त रूपामध्ये आपल्याला मी गोष्ट सांगत आहे. एका गावामध्ये एक गरीब ब्राह्मण राहत होता. तो भिक्षा मागायचा, परंतु त्या भिक्षेतून म्हणेल तसे त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होत नव्हता. पुढे सणासुदीचे दिवस आले आणि भाद्रपद महिन्यात गौरी गणपतीचा सण आला. सगळीकडे आनंदाचे वातावरण पाहून त्याची मुले म्हणू लागले की आई, आपण पण गौर घरामध्ये आणूया, गौरीची स्थापना करूया. मुलांचे मन कसे दुखवायचे हा मोठा आईला प्रश्न पडला होता. साधे पोट भरण्याचे साधन आपल्याकडे नाही आणि गौरी गणपतीचे पूजन करायचे म्हटले तर त्यासाठी जे लागणारं सर्व काही साहित्य आहे ते कसं उपलब्ध होणार. परंतु मुलांचे मन न दुखवता तिने सांगितले, जावा बाबांना सांगा की घरामध्ये घावन घातल्याचे गौरी गणपतीच्या पूजनाचे सामान घेऊन या. ब्राह्मणाला प्रश्न पडला. पत्नीला सर्व काही माहीत असताना तिने असे कसे काही मुलांना सांगितले. त्यांनी घरी येऊन पत्नीला प्रश्न विचारला. त्यावेळेला पत्नी म्हणाली, मी मुलांचे मन दुखू शकत नाही, त्यामुळे मी त्यांना तसे म्हटले. ब्राह्मणाला फार वाईट वाटले. आपण विवाहित असून, मुलांचे पिता असून, घरदारामध्ये आपण काहीही आपले कर्तव्य नीट करत नाही आहे ह्या गोष्टीचा त्याला मनस्ताप होऊ लागला.
व त्याने आपले जीवन संपवावे ह्या उद्देशाने गावाबाहेर वेस ओलांडून बाहेर गेला. परंतु तिथे जाईपर्यंत संध्याकाळ झाली होती. थोड्याशा अंतरावर त्याला एक वयस्कर सवाष्ण स्त्री दिसली. ती म्हणाली, बाळा, तू कुठे जात आहेस? त्यावेळेला त्यांनी सांगितले, आजी, मी जीवनाला वैतागलो आहे. माझे जीवन संपवण्यासाठी मी फार पुढे जात आहे. त्यावेळेला आजीने सांगितले, वैतागू नकोस, तुझ्या वैतागण्याचे कारण काय आहे? त्यावेळेला त्याने संक्षिप्त रूपामध्ये आपली कथा व्यथा आजींना सांगितली आणि आजी म्हणाल्या, ठीक आहे, मला तर कोण आहे? बघ, माझे तर कोणीही नाही आहे. माझे वय झालेले आहे. मला सांभाळायलासुद्धा कोणी नाही आहे. आणि जर समजा तू मला तुझ्या घरी घेऊन जाऊन माझा जर सांभाळ करशील, माझा यथोचित सत्कार मान सन्मान ठेवशील, तर कदाचित यातून काही मार्ग निघेल. त्यावेळेला ब्राह्मण आजीबाईंना घेऊन आपल्या घरी परत आला. त्याच्या ब्राह्मणाच्या पत्नीने विचारले, आपल्यासोबत आलेल्या अतिथी कोण आहेत? त्यावेळेला ब्राह्मणाने अतिशय मनोभावे उत्तर दिले की ह्या माझ्या आजी आहेत आणि यांचा आपण पाहुणचार केला पाहिजे. त्यावेळेला पत्नीने ब्राह्मणाला हळूच बाजूला घेऊन विचारले, आपल्याला घरातली सगळी परिस्थिती माहीत असताना आपण हे काय करीत आहात? पण ब्राह्मणाने सांगितले, होईल तसे होईल, आपण सुरुवात तर करूया. आणि थोड्याच वेळात आजीने ब्राह्मणाला हाक दिली आणि त्या म्हणाल्या, हे बघ, मी आता थकून आलेली आहे. तुझ्या पत्नीला सांग मला व्यवस्थित अंघोळ घाल आणि तिच्याकडे असलेले वस्त्र मला परिधान कर. त्यावेळेला पत्नीने हे ऐकून आजींना अंघोळ घातली. त्यांना स्वतःजवळ घरातील सुंदर धृत वस्त्र दिले आणि आजीला आराम करायला सांगितले. त्यावेळेला आजी म्हणाल्या, हे बघ, मी आराम करेन, पण तू करू नकोस, कारण मला भूक लागली आहे. मला भाजी भाकरी खायची आहे. मला भाकरी करून दे. त्यावेळेला ब्राह्मणाच्या पत्नीने ब्राह्मणाकडे पाहिले. आता काय करायचे? तर त्यावेळेला तिने सहज स्वयंपाकघरात जाऊन मडक्यांमध्ये धान्य बघितले. तर जिथे थोडे मुठभर धान्य असण्याची शक्यता होती, तिथे भरभरून धान्यांनी भरलेले मडके होते. ब्राह्मण पत्नीला आश्चर्य वाटले. तिने तिथे आंबील बनवले आणि जो शक्य आहे तो पदार्थ बनवून आजींना खाऊ घातला. आजी तृप्त झाल्या आणि आजींनी दुसऱ्या दिवशी परत उठल्यानंतर ब्राह्मणाला सांगितले, हे बघ, आज देखील तुझ्या पत्नीला सांग की मला खीर आणि पुरणपोळीचा नैवेद्य हवा आहे. त्यावेळेला ब्राह्मण मात्र चकित झाला आणि त्याने विचारले, आजी, हे काय करताय? माझ्या घरी काही गाई म्हशी नाही आहेत आणि मी तुमची अशी सेवा नाही करू शकणार. परंतु आजी म्हणाल्या, असं बोलू नकोस. तुला जितक्या गाई म्हशी पाहिजेत तेवढ्या गाई म्हशींच्या खुंटी तू एका जागी बांध, रो आणि त्याच्यावरती दोरी बांध आणि थोड्या वेळाने तू आवाज दे. तू जेवढ्या गाई म्हशींना आवाज देशील तेवढ्या गाई म्हशी तुझ्या गोट्यामध्ये असतील. ब्राह्मणाला वाटलं, हे काय नवल, आणि त्याने खरंच जाऊन प्रत्येक ठिकाणी मेढ म्हणजेच खुंट रोवली, त्यावरती दोऱ्या बांधल्या आणि जोरजोरामध्ये गाई आणि म्हशींच्या सुंदर नावांची जोरजोरामध्ये आवाज देण्यास सुरुवात केली. साक्षात्कार पाहतो तर काय, प्रत्येक मेढ खुंटीजवळ एक एक सुंदर कपिला, छान छान अशा गाई म्हशी होत्या. मग आजींनी सांगितले, त्या म्हशींच्या गाईंच्या धारा काढ आणि त्यापासून जे काही मिळेल त्यापासून मला तू खीर पुरणपोळीचा नैवेद्य दाखव. पत्नी आनंदित झाली. घरामध्ये सुखसमृद्धीचं साधन आलं. ह्या सर्व गोष्टींनी पत्नीने सुंदर पुरणपोळी, खीर यांचा स्वयंपाक केला आणि आजींना जीव घातले, मुलाबाळांना जीव घातले. नंतर स्वतः पती-पत्नीने जेवण केले. पती-पत्नीने आनंदाने जेवण केले. खूप दिवसानंतर अन्नपूर्णा मातेचा वरदहस्त त्या कुटुंबावरती फिरला होता आणि पती-पत्नी आणि सर्वजण आनंदित झाले होते. दुसऱ्या दिवशी आजीबाईंनी परत ब्राह्मणाला आवाज दिला आणि सांगितले, आज मला सूर्यास्तापूर्वी माझ्या ठिकाणी मला पोचती कर. ब्राह्मण देवता आणि त्यांची पत्नी यांच्या मनामध्ये विचार आला, आजी, काय झाले? आपण आमच्यावर नाराज आहात का, की आम्हाला सोडून जाण्याचा विचार करत आहात?
त्यावेळेला आजी म्हणाल्या, अरे तसे काहीच नाही आहे, माझा जितके दिवस तुमच्याबरोबर सहवास हवा होता तेवढे दिवस मी तुमच्याबरोबर राहिले. आता फक्त एवढंच सांग की पत्नीला की मला संध्याकाळी जाण्यापूर्वी साखर भात अथवा दही भात किंवा तूप भात आणि नाहीच झालं तर गोड शेवयांची खीर मला नैवेद्य म्हणून खायला दे. आणि असं ऐकल्यानंतर ब्राह्मण पत्नीने आजींचा यथोचित सत्कार केला. त्यांना गोड खीर दही भात यांचं नैवेद्य दाखवला. आजींनी पोटभर जेवण केले, मुलाबाळांनीही पोटभर खाल्ले. आजींनी सर्वांना आशीर्वाद दिला आणि ब्राह्मण पत्नीने आजींना यथोचित जाताना त्यांचे ओटी भरण केले आणि त्यांची काही चुकले असेल कर्तव्यात तर क्षमा मागितली आणि आजींना घेऊन ब्राह्मण देवता निघाले. त्यावेळेला आजी म्हणाल्या, तुझ्या कुटुंबावरती हे इतके सुंदर दिवस येतील आणि सुख समृद्धी अन्नपूर्णा देवी माता तुझ्या कुटुंबावरती सदैव प्रसन्न असेल. बाळगोपाळांनी हे घर आनंदित राहील आणि ह्या घरावरती कधीही दरिद्रता अथवा अनारोग्य अथवा धनसंपत्ती कमी पडणार नाही. ह्या घरावरती सदैव सुख समृद्धीचे आनंदाचे दीर्घायुष्याचे उत्तम आरोग्याचे अखंड सौभाग्याचे दिवस येतील आणि मी पुन्हा पुढच्या वर्षी तुमच्याकडे माझे व्यवस्थित सगळं काही करून घेण्यासाठी येईन, विश्वास ठेव. आणि त्यावेळेला ब्राह्मण देवता शाश्वत झाले. समाधानाने त्यांनी आजींना सोडून सूर्यास्तानंतर आपल्या घरी परत आले आणि पाहतात तर आपल्या घरामध्ये संपूर्ण घर अगदी सुख समाधानाने धनधान्याने अन्नपूर्णा देवी मातेच्या, महालक्ष्मी देवी मातेंच्या, सरस्वती माती देवींच्या, विष्णुदेवांच्या आशीर्वादाने घर परिपूर्ण भरलेले होते, आनंदाने भरलेले होते. अशी ही ज्येष्ठा कनिष्ठा देवींची कहाणी. आणि ह्या संक्षिप्त गोष्टीला आपण अगदी मनपूर्वक आनंदाने समाधानाने शेवटपर्यंत ऐकलेत, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात याबद्दल आपणा सर्वांचे शतशः धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणी नातेवाईक हितचिंतकांमध्ये जास्तीत जास्त शेअर करा. प्रत्येकालाच आपल्या हिंदू धर्मातील कुळाचार रूढी परंपरा सण ह्याविषयी माहिती नसते, परंतु कदाचित आपल्या ह्या व्हिडिओ शेअर करण्यामुळे एखाद्या व्यक्तीला हा व्हिडिओ फायदेशीर ठरेल, त्याला धर्माची जोपासना करता येईल, धर्म विजयी ठरेल, सणसुदीचा आनंद त्या कुटुंबाला देखील मिळेल. म्हणून मनस्वी पुन्हा एकदा सांगते, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आपल्याला गौरी गणपतीच्या सणाच्या अनेक शुभेच्छा. धन्यवाद.